श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तवा वापरण्यासाठी काही वास्तू टिप्स. त्यात रात्री गॅसवर तवा ठेवू नका, पैशांची कमतरता भासेल. तव्यावर मिठाचा प्रयोग करा, धनसंपत्ती वाढेल. आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात, ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, हेही लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातील वास्तूचे नियम पाळावेत. विशेष स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्याचा विचार केला तर वास्तूला खूप महत्त्व असते. तवा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर केल्याने तुमच्या आयुष्यात दुर्दैव येऊ शकते. त्यामुळे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा याचबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. खराब तवा वापरू नका. वास्तूनुसार चुकूनही पोळी बनवताना घाण तवा वापरू नये. अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव देखील येऊ शकते. जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक असते. जळलेले तवा कधीही वापरू नका. पोळी बनवताना तवा जळत असेल तर वापरू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जळलेला तवा नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते. तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा. आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये. घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या. तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते. रात्री गॅसवर तवा ठेवू नका. रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची देखील कमतरता भासते. जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा. सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावे. तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता देखील भासतच नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तव्याचे नियम पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. खालील प्रकारे तव्याचा वापर तुम्ही करू नका. सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्यात पोळी भाजू नये. असे केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते. तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका. तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबाडू नये. तवा जळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा. तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांचे भांडणे वाढतात. गरम तव्यावर पाणी नका टाकू. तवा गॅसवरून उतरल्यावर लगेचच त्यात कधीही पाणी घालू नये. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते. तवा कधीही उघड्यावर ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवूनच ठेवावा. घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचाच तुम्ही प्रयत्न करा. नंतर आहे तव्यावर मिठाचा उपाय करा. समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे. सकाळी उठून तव्यावर पोळी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान राहते. तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी पोळी बनवण्यापूर्वी पहिली पोळी गायीसाठी काढावी. त्यामुळे घरात दारिद्र्य नाहीसे होते आणि घरात सुख, शांती नांदते. तव्यासाठी वास्तूचे नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहील. तर
तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.